आणि आता बातमी राजकीय वर्तुळातून आहे। भाजपनेही मिशन विधानसभेला सुरुवात केलेली आहे। या घडीची ही अपडेट आपण पाहतोय। 19 नेत्यांच्या नेतृत्वाखाली एक संवाद यात्रा काढण्याचं नियोजन भाजपने केलेलं आहे। 21 जुलैच्या पुण्यातील अधिवेशनात याबाबतची दिशा ठरवली जाईल। शहा आणि गडकरींच्या उपस्थितीत या योजनेची अंतिम रूपरेषा ठरणार आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी 19 नेत्यांच्या नेतृत्वाखाली संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यात पोहोचणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। येत्या 21 जुलै रोजी पुणे इथं महाराष्ट्रातील 5000 भाजप पदाधिकाऱ्यांचं अधिवेशन होणार असून त्यात भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शहा आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संवाद यात्रेविषयी अंतिम रूपरेषा बनवली जाणार आहे आणि त्याची तारीख सुद्धा ठरवली जाणार आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले जात आहेत। अभिषेक, एक संवाद यात्रा काढण्याचं हे नियोजन करण्यात आलेलं आहे। संवाद यात्रेचा हेतू काय आहे आणि कशा पद्धतीने ही संवाद यात्रा असेल? एकूण बघायचं तर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कुठेतरी भाजप हा पूर्णपणे ताकदीनं उतरण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रातील भाजपचे जे 19 वरिष्ठ नेते आहेत ते या संवाद यात्रेमध्ये आपल्याला सहभागी होताना पाहायला मिळणार आहे। सर्व 48 लोकसभा असेल, विधानसभा असेल, महापालिका क्षेत्रापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या संवाद यात्रेपर्यंत जो आहे तो भाजपकडनं करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं तिसरी टर्म घोषित केलेली सुरुवात केलेली आहे। त्यातच जी कामं आता सध्याला नरेंद्र मोदी सरकारकडनं करण्यात येत आहेत, सोबतच महायुती सरकारकडनं करण्यात येत आहे, ते कुठेतरी पोहोचवण्याचा प्रयत्न या संवाद यात्रेच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। सर्वच समाज घटकातले जे काही नेते आहेत त्यांना देखील सोबत घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून होताना पाहायला मिळणार आहे। आणि केंद्र आणि राज्याच्या योजनांचा लाभ कशा प्रकारे देण्यात येत आहे किंवा कशा प्रकारे तो पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे, हा प्रयत्न भाजपकडनं या संवाद यात्रेमधनं आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। एकूणच विधानसभा तोंडावर आहे, त्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार भाजपची सध्याला आपल्याला बॅटिंग जी आहे, एकूण त्यांचा रोडमॅप जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल। अगदी धन्यवाद अभिषेक या माहितीसाठी। आपण पाहतोय भाजपने आता संवाद यात्रेला त्याचं नियोजन करायला सुरुवात केली आणि लवकरच या संवाद यात्रेची रूपरेषा आणि तारीख ठरवली जाणार आहे। राज्यातल्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा या माध्यमातून भाजपचा प्रयत्न असेल।